आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं फोडणीचं वरण किंवा आमटीची रेसिपी सांगतोय। नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण उडीद डाळीची आमटी कशी करायची तेच बघतोय। एखाद्या वेळेस चेंज म्हणून नेहमीच्या फोडणीच्या वरणाच्या ऐवजी ही उडीद डाळीची आमटी करून बघू शकता। गरमागरम भात, त्यावर वरतून ही वाफाळती आमटी आणि वरतून तुपाची धार। हिवाळ्यात खायला खरंच खूप मजा येते। अगदी मनसोक्त पोटभर खायची आणि पांघरून घेऊन मस्तपैकी झोप काढायची। तर इथे त्यासाठी मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळीच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे। म्हणजे एक वाटी उडीद डाळ असेल तर त्याला अर्धा वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे। दोन्ही डाळी लो फ्लेमवर हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत परतून घ्यायची आहे। उडीद डाळीला उग्र असा वास असतो, पण तीच डाळ जर आपण भाजून घेतली तर त्याला हलकासा असा मस्त सुगंध येतो। तर दोन्ही डाळी हलकासा रंग चेंज होतपर्यंत भाजून घेतलेल्या आहे। आता या डाळी कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। डाळी धुतल्यानंतर त्यामध्ये डाळीच्या दुप्पट स्वच्छ पाणी घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। कुकर पूर्णपणे थंड झाला की डाळी शिजल्या की नाही ते चेक करायचं आणि डाळी शिजल्या असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मॅशरनी मॅश करून घ्यायच्या। आता आमटी तुम्हाला कितपत घट्टसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता। तर ही जी आमटी आहे थोडीशी पातळच करायची, कारण थंड झाल्यावरती दाटसर होते। तर यामध्ये मी आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलेलं आहे। हे मिक्स करून घ्यायची। तर इथे आपलं हे वरण किंवा आमटी तयार आहे। आता याला झणझणीत फोडणी करायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे शेंगदाणा तेल गरम करून घ्यायचं। फोडणीसाठी अगोदर तेल चांगल्यापैकी तापवून घ्यायचं, त्यानंतरच फोडणी करायची आहे। तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी, 3 ते 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्याचे काप करून घातलेले आहे। तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या, कारण ही आमटी झणझणीतच छान लागते। अर्धा चमचा किसलेला किंवा ठेचलेला आलं घातलेला आहे। अर्धा चमचा हळद आणि किंचित हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। फोडणी करताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा। अगदी मोजकं साहित्य घालून ही फोडणी केलेली आहे, पण या आमटीला चव मात्र खूप मस्त येते। खमंग फोडणी बसली की तयार वरण किंवा आमटी यामध्ये घालायची आहे। वरतून चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून साधारण 2 उकळ्या येतपर्यंत वाट बघायची आहे। तर ही आमटी मस्तपैकी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता टेक्स्चर अगदी एकजीव झालेली आहे। या स्टेजवर गॅस बंद करून वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे हे उडदाच्या डाळीचं फोडणीचं वरण किंवा आमटी तयार आहे। गरमागरम इंद्रायणी तांदूळाचा भात, त्यावर ही वाफाळती आमटी, सोबत लिंबाची फोड आणि वरतून तुपाची धार। हिवाळ्यात खायला खरंच खूप मजा येते। तर ही आमटी एखाद्या वेळेस चेंज म्हणून नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कमेंट्स मध्ये सांगाल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।